सो गुड मॉर्निंग मित्रांनो, श्रीकांत गळे व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला सुट्टी असल्यामुळे मित्रांसोबत जेजुरीला जाण्याचा प्लॅन केला. तिथून पुढे त्या दोघांना पिकअप केलं. आम्ही निघालो जेजुरीला. आज काही काम नसल्यामुळे त्यांचं पण काही कॉलेज नव्हतं. बघता बघता आपण दिवेघाटामध्ये पोचलो. तिथला थोडासा व्ह्यू दाखवायचं म्हटलं तुम्हाला. दिवेघाटाच्या वरती इथं विठ्ठलांची एक मूर्ती होती. ती पण खूप छान आहे, खूप हाईटवरती आहे. नाईटला तिथे व्ह्यू खूप छान होतो. लाईटिंग वगैरे फोकस त्याच्यावरती मारला जातो. खूप हायटेड असल्यामुळे खूप छान दिसते ती मूर्ती. रस्त्याला पण खूप गर्दी कमी होती. हायवेचे काम पण खूप छान झालं होतं. डिवायडर व झाडे खूप छान होतं. गर्दी कमी असल्यामुळं आपण पटकन पोचलो जेजुरीमध्ये. मी आणि माझे 2 मित्र आणि माझा एक भाऊ असे आम्ही 4 जण गेलो होतो. गेल्यानंतर मित्र आणि माझे भाऊ पुढे गेले. माझ्याकडे व्हिडिओचं काम असल्यामुळे मला प्रत्येक शॉट असा एकदम व्यवस्थित घ्यायचा होता. तिथे असे पिशवीमध्ये खोबरं आणि हळद असते, ते वाहतात देवाला. तुम्ही असे बघू शकता. असे खूप छान असं म्हणजे शॉप आहेत तिथे. म्हणजे काय तुम्हाला जर खरेदी करायचं असेल. बघता बघता आम्ही पोचलो. मित्र आणि भाऊ त्यांना खूपच गर्दी झाली होती. शूज वगैरे काढले, रॅकमध्ये ठेवायचं म्हटलं आणि जायचं वरती दर्शनासाठी. आम्हाला पण खूप गडबड झाली होती दर्शनासाठी. तिथे चढायला पण खूप गर्दी. आज संक्रांत असल्यामुळे सुट्टी, त्याच्यामुळे तिथे भाविक पण खूप आले होते. इथून चढायचं म्हटलं तर खूप हायटेड होता आणि इथे कशा सीडी पण आहेत, त्या पण खूप अशा सरळ होत्या एकदम. काय मीच पुढं होतो, कारण की आपल्याला व्हिडिओ काढायचा असतो, त्याच्यामुळे सगळीकडे आपणच पुढे असतो. बघता बघता आम्ही पोचलो वरती. असं एकदम व्ह्यू खूप छान होता. सगळीकडे असे भंडारा केला होता. तुम्हाला दाखवायचं म्हटलं, तिकडे एक देव होता आणि आपल्याला समोर जायचं होतं. इथे शूटिंगसाठी परमिशन नव्हते, पण आपण तसंच काढलेलं आहे मित्रांनो. असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. गर्दी तरी भरपूर आहे. जिकडे पहा तिकडे पूर्णपणे असं म्हणजे हळद आहे. इथं बघू शकता जेजुरीचं तिथे त्यांनी लिहिलेलं आहे तसं. त्याच्यानंतर आम्ही रांगेत जायचं ठरवलं. गर्दी तर खूप होती, पण आम्हाला आज सुट्टी असल्यामुळं आम्ही फ्री होतो. काही काम नसल्यामुळं आम्ही रांगेत जायचं ठरवलं. रांगेतसुद्धा लागलो. दर्शन एकदम व्यवस्थित झालं. आतमध्ये परमिशन नव्हती, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काय आतले काढले नाहीत. मग बाहेर आल्यानंतर थोडंसं म्हटलं आपलं पण तोंड दाखवावं त्याच्यामध्ये. मित्र काय जरा लाजत होतं. मग दर्शन वगैरे घेऊन आपण जायचं ठरवलं होतं जुन्या गडावरती. एकदम सावकाश उतरायला लागतं आहे. पुढचे काय जात नव्हते. मित्राला म्हटलं चला पटापटा. तो म्हटला व्हिडिओ आणि इकडं मी काढतो. जाऊ दे म्हटलं भाई, मीच काढतो सावकाश. आपल्याला जायचं होतं जुन्या गडावरती म्हणून थोडीशी गडबड चालली होती. सो तिकडचं दर्शन घेऊन आपण जायचं म्हटलं जुन्या गडावरती. हा भला मोठा दरवाजा होता. हा आत्ताच बांधलेला आहे. त्याच्यानंतर या छोट्याशा दरवाजामधून मी आतमध्ये गेलो, तर मी पाहिलं माझे मित्र इथेच बसले होते. त्यांना म्हटलं मी तुम्हाला लिंबू सरबत पाजतो. अशी झाडे वगैरे होते. तिकडे मला दिसला डॉगेशबाई. म्हटलं डॉगेशबाईला पण थोडंसं व्हिडिओमध्ये घेऊया. डॉगेशबाईनंतर मित्रांनो म्हटलं चला आपण लिंबू सरबत पिऊया. ते म्हणाले इथं नको प्यायला, आपण वरती जाऊन पिऊया. नंतर मी आणि माझे भाऊ आणि मित्र आम्ही निघालो वरती. व्ह्यू खूप छान होता. असं मग पूर्ण असं डोंगरामधून जायला लागत होतं आम्हाला. जिकडे बघेल तिकडे असे भंडारा तुम्ही बघू शकता. इकडे असे भंडारा टाकून लोक जात होते. त्याच्यानंतर माझे मित्र खूप दूर गेले माझ्यापासून. त्याच्यानंतर ते असे बघू शकता तिकडे पण असं भंडारा टाकलेलं आहे. असं पूर्ण डोंगरातनं जायचं होतं आपल्याला. रस्ता पण व्यवस्थित नव्हता आणि गाडी पण वरती जात नाही. तेवढ्यात मी पाहिलं ह्यांची चॉकलेटची थोडंसं हे चालू होतं वाटप. त्याच्यामध्ये माझा काही नंबर लागला नाही. जाऊ दे म्हटलं, मगाशी तर आपण एक पार्लेची चॉकलेट घेतली होती, ते खात जायचं म्हटलं. तुम्हाला जे पुढं जे असं दिसतं आहे ग्रीन नेट, ते प्रत्येक ठिकाणी आहे. कारण की एक तर तिथं बसण्यासाठी आणि काही विक्रेते तिथे असतात. जसं की इथं तुम्ही बघू शकता हे आजोबा बसले होते. यांच्याकडे काकडी चॉकलेट पूर्ण असं होतं. लिंबू सरबत तिथं जास्त पितात. आपण ज्यावेळेस वरती चढतो
त्यावेळेस खूप थकतो, त्याच्यामुळे ते एनर्जी ड्रिंकचं काम करतं लिंबू सरबत. जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती, प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि प्लीज शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपले ब्लॉग्स काही कारणांमुळे थोडेसे लेट होत आहेत, सो प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. त्याच्यानंतर पुढे जायचं होतं आपल्याला वरती. तुम्हाला थोडंसं डोंगराचं व्ह्यू दाखवायचं म्हटलं असं एकदम. तिकडे पलीकडे असं तळं पण होतं, ते खूप जुनं आहे. त्याच्यानंतर आम्ही असं वरती निघालो. ही गँग पुढंच होती. हे काय दमत नव्हते. तेवढ्यात मित्राने दिली पेपरमिंटची गोळी. पेपरमिंटची गोळी खाल्ल्यानंतर दम जरा जास्तच लागायला लागला. गोळी खायचं का चालायचं? मित्र काय गोळी खाऊन पळायला लागला हो. त्याच्यानंतर पुढं परत एक ग्रीन नेट दिसलं. म्हटलं तिथं काय खायचं? मित्रांना विचारलं. मित्र म्हटलं आता जे काय असेल ते वरतीच. कारण की आम्हाला जायचं होतं वरती आरतीसाठी. आरतीनंतर तिथे प्रसादसुद्धा असतो. मी तुम्हाला पुढे तो दाखवणार आहे कशा पद्धतीने प्रसाद किंवा काय असतं. त्याच्यानंतर आम्ही वरती निघालो. परत खूप थकलो होतो म्हणून आम्ही बसलो, थोडीशी विश्रांती घेतली. तिकडे भाऊ बसला होता, इकडे मित्र आणि माझे शेजारी हा. दमल्यानंतर वरून जरासा व्ह्यू बघूया म्हटलं. तिथून निघालो मग पुढे. पुढे तुम्ही बघू शकता असा हा नवीन गड आहे आणि आम्ही जिकडे जाणार आहे तो जुना गड आहे. झूम करून तुम्हाला दाखवलं. हा खूप दूर होता, झूम केल्यानंतर खूप जवळ दिसतोय तुम्हाला. आम्हाला तसं साधारण तिथून इथेपर्यंत यायला जिथे आम्ही बसलो आहे तिथे आम्हाला अर्धा ते पाऊण तास गेला होता. तिथून आम्हाला तेवढंच वरती चढायचं होतं. पुन्हा मग थोडंसं जायचं म्हटलं आता, कारण की आता बसून पण खूप दम भरतो आहे. त्याच्यानंतर आम्हाला उतरायचं पण होतं. बघता बघता आम्ही थोडंसं जवळ आलो होतो. तुम्ही बघू शकता असं पूर्ण डोंगरामध्ये आहे ते. एक डोंगर क्रॉस केल्यानंतर ते मंदिर आहे. ते खूप जुनं आहे. त्याच्यानंतर ते नवीन झालेले जे तुम्ही मगाशी तुम्हाला झूम करून जे दाखवलं ते नवीन मंदिर आहे. इकडे वरती होतं ते मंदिर. जाता जाता खूप थकलो होतो, पण काय आता शेवट जायचं होतं. मित्र म्हटलं आपल्याला जुनागड बघायचंच आहे पुन्हा एकदा. म्हटलं थोडंसं आपलं तोंड पण दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. असं भंडारा वगैरे लावला होता. मित्र आपले चांगले तो, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. भाव आमच्यासोबत पहिल्यांदाच जेजुरीला आला होता. मी दुसऱ्यांदा हा गड चढतो आहे. हा जो आहे जुनागड हा मी दुसऱ्यांदा आहे. भाऊ पहिल्यांदा आल्यामुळे त्याला खूप असं म्हणजे तो एक्सायटेड होता. त्याच्यानंतर बघता बघता आम्ही पोचलो बा इथे वरती. मित्र आणि भाऊ गेले. ते ह्याला कडेपठार असं म्हणून म्हटलं जातं. हे खूप प्राचीन काळातील असल्यामुळे तुम्ही असं बघू शकता. इकडे असे लोक पण राहतात. इकडे मंदिर वगैरे होतं. वरती हॉटेल शॉप्स वगैरे खूप आहेत. तिकडे कॉस्ट पण तशीच आहे. जर तुम्ही खाली पाण्याची बॉटल जर दुकानात घेतली तर 20 रुपयाला आहे, वरती 25 रुपये किंवा असे पण थोडे 5-10 रुपयाचा फरक पडतो. इथून आम्हाला नवीन गडसुद्धा दिसत नव्हता. जिकडे पहा तिकडे डोंगरच होतं. आम्ही खूप उंचीवरती होतो. त्याच्यानंतर आम्ही आलो मंदिरापाशी. जुनागड आहे तरीही खूप गर्दी होती इकडे. तुम्हाला असं व्ह्यू दाखवायचं म्हटलं. त्याच्यानंतर पोचलो आम्ही मंदिरामध्ये. तिकडे व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नव्हती म्हणून आलो बाहेर. तर भावांनो आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण असं हळदीनं भरलं होतं. आपलं गिंबल पण भरलं होतं हळदीनं बघा. त्याच्यानंतर आलो आपण दत्त मंदिराच्या याच्यामध्ये. मित्र काय दर्शन घेऊन गेला. असं पूर्ण तुम्हाला दाखवलं. खूप जुन्या काळातील हे मंदिर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इथे भाऊ मित्र तिघंही मित्र आम्ही इथं होतो. त्याच्यानंतर हा काय करत होता माहीत नाही. ह्यांनी काय घेतलं माहीत नाही हातामध्ये. सो गेला तो. त्याच्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं आणि मीही थोडीशी हळद हातामध्ये घेतली आणि निघालो. कारण की त्याच्या आधी जी माझ्या अंगावरती हळद पडली होती ती मित्रांनीच टाकली होती. त्याच्यानंतर मी गेलो बाहेर. ह्या दोघांचं काय चाललं होतं माहीत नाही. मला फक्त व्हिडिओ काढायचे होते, कारण की लोक अशी बघत होते माझ्याकडे. मी गिम्बलनी शूट करतो मित्रांनो. गिम्बल हे खूप छान आहे. जर तुम्ही पब्लिकमध्ये गेलं तर लोक तुम्हाला खूप विचारतील की काय आहे किंवा काय कॉस्ट आहे. सो खूप छान वाटतं तसं विचारल्यानंतर. त्याच्यानंतर मग आम्हाला लागली होती भूक आणि आरती झाल्यानंतर इथं असा प्रसाद हा मिळतोच कंपल्सरी. मग काय
चालू केला नाश्ता. खाल्लं. गर्दी तर एवढी झाली होती लय. तो लोणचा आणि भात होता. त्याच्यानंतर निघालो बघा. सो मित्रांनो, आपल्याकडे जे आहे DJI Osmoचं गिम्बल आहे. त्याने शूट करताना खूप भारी वाटतं. असे व्हिडिओ वगैरे एकदम स्टेबल राहतात. त्याच्यानंतर आपण चाललो होतो रिटर्न, कारण की चढताना खूप थकलो होतो. त्याच्यानंतर उतरताना काय वाटलं नाही. परत त्या मामांकडे आलो, मामांपाशी बसलो, कारण की जाताना ह्याच मामांकडे आम्ही लिंबू सरबत पिलो होतो. आल्यानंतर आम्ही इथली प्राईस बघितली तर ₹10. जाताना आम्ही विचारलं तर आमच्याकडून तुम्ही ₹15 का घेतले, तर ते म्हणाले हे की खऱ्याची दुनिया नाही, ही सगळी खोट्याची दुनिया आहे, म्हणून मी तुमच्याकडून खोटं बोलून ₹15ला विकला. त्याच्यानंतर एक पाणी बॉटल घेतली. मी थोडं जास्त पिऊन घेतलं, मित्रांना दिलं, कारण की त्यांना आधीच सांगितलं होतं याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काय असेल ते गड उतरल्यानंतरच मिळेल. सर्वांनी पाणी पिलं. मग निघालो खाली. खाली आम्ही लवकर पोचलो गडापाशी. नवीन गड होता, तिथून उतरून आलो पटकन. मग काय जेजुरीचं दर्शन वगैरे एकदम ओकेमध्ये झालं. नंतर आलो गाडीकडं. तिघंजण अशी वाट बघत थांबली होती माझी, कारण की चावी होती माझ्याकडं. ह्या गाड्याला लय ऊन लागत होतं. गडी पुण्यातला असल्यामुळे जरा गाड्याला ऊन सोसत नाही. बसलो, निघालो मग घरी. जेवण काय केलं नव्हतं, पुढं जाऊन आपल्याला जेवायचं होतं. सो मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करा. जर कोणी नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगतो, प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. आजच्यासाठी सो बस एवढं. बाय बाय.